नमस्कार. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रेमी चॅनलवरती आपले परत एकदा स्वागत आहे. तर आपण श्री स्वामी समर्थांचे जेव्हा आपण 9 गुरुवारचे व्रत करतो, तर त्या व्रतांविषयी काही सूचना आज मी देणार आहे, जे की आपल्याला व्रत करताना उपयोगी पडतील. तर आपण वेळ न घालवता आपण सूचनाकडे वळूया. तर पहिली सूचना अशी की अवधूत चिंतन श्री दत्तात्रय हे आपल्या भक्तांसाठी स्वामी समर्थ नरसिंह भानू म्हणून प्रकट झाले. स्वामी साक्षात भगवंत आहेत असा विश्वास ठेवून व्रतारंभ करावा. दुसरं, उद्भवलेली परिस्थिती आपली परीक्षा बघण्यासाठीच असल्याने स्वतःच्या कल्याणासाठीच या व्रताचे अनुष्ठान करावे. कोणताही वाईट दुराग्रही विचार मनात ठेवून हे व्रत करू नये. तिसरं, नेहमीच आपले आचार विचार चांगले ठेवावे. व्रत कालात कोणाशीही विसंवाद वादविवाद करू नये. सुशिर्भित राहावे. कोणतेही व्यसन करू नये. एक वेळ मिताहार करावा. ब्रह्मचार्याचे पालन करावे. अभक्ष्य भ्रमण मांसाहार करू नये. चौथं, सद्गुरूंची आराधना रोजच करावी, परंतु दत्तात्रयांची आराधना विशेषतः गुरुवारी केली जाते, म्हणून व्रताची सुरुवात गुरुवारपासून करावी. संकल्प आत्मनिवेदन भक्ती हा फक्त पहिल्या गुरुवारी करावा. आपली इच्छा, अपेक्षा, अडचण, परिस्थितीचा उल्लेख एका कोऱ्या कागदावर लिहून तो कागद पहिल्या गुरुवारी स्वामी पूजन झाल्यावर स्वामी चरणी समर्पित करावा. स्वामींना सारेच ज्ञात आहे, परंतु आपल्या इच्छेत फरक पडू नये व आपण बंधनात असावे म्हणून. पाचवं, व्रतकालामध्ये काही अडचणी आल्यास सुतक, सोहेर, आजारपण, प्रवास, नैसर्गिक आपत्ती, स्त्रियांचे बाबतीत मासिक, शरीर धर्म इत्यादी तो गुरुवार सोडून द्यावा व पुढील गुरुवारपासून व्रत क्रमशः सुरू ठेवा. स्वामींना कसलेच बंधन नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत गुरुवारी आपण नामस्मरण चालू ठेवावे. आपले चित्त जागेवर राहणे शक्य नसेल म्हणून असा गुरुवार सोडून द्यावा. तर 6वे असं आहे की स्वामी गुरुमाऊली आहेत, त्यामुळे हे व्रत शीघ्र फलदायी आहे, इच्छापूर्ती आहे. परिस्थिती निवारण झाली म्हणून व्रत अर्ध्यावर सोडू नये. हा आपल्या निष्ठेचा, परीक्षेचा क्षण असू शकतो. आपण व्रतारंभी सोडलेला संकल्प विसरू नये. स्वामी महाराज भक्तांचे रक्षण करणारे, त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे आहेत. स्वामींना श्रद्धायुक्त अंतःकरणाने शरण जावे. अशीच माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की स्वामी प्रेमी चॅनलशी जोडू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. जय जय स्वामी समर्थ.